बीडमधील चिखली ते श्रंगेरी देवी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा चिखली ग्रामस्थांचा आरोप। दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 1 वर्षापूर्वी मृत्यू। या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईकांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर आंदोलन। अमरावतीत उन्हाच्या तीव्रतेने धरणांमधील पाणीसाठा अर्ध्यावर। 56 प्रकल्पात सरासरी 50% जलसाठा। मे महिन्यात पाणी टंचाईची शक्यता। वाशिमच्या शेलू बाजार येथील चोरीचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। चोरट्यांनी 4 सराफ दुकानात सोन्या चांदीचे दागिने पोत्यात भरून केले लंपास। बीडच्या गेवराई येथील रस्त्याच्या मधोमध असलेला शिवरायांचा पुतळा शिवप्रेमींच्या मध्यस्थीने दुसऱ्या जागी बसवण्यात येणार असल्याची पुतळा कृती समितीचे सदस्य सुरेश बर्गेंची माहिती। जालन्याच्या घनसावंगीमधील गुंज येथे युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये मिसारवाडी परिसरात घराच्या बांधकामादरम्यान 2 कामगारांचा मृत्यू। स्लॅब टाकण्याच्या मशीनचा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने घडली दुर्घटना। वैतरणा धरणाजवळील धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले नाशिकचे 2 तरुण बुडाले। एका मित्राला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला आणि दोघंही वाहून गेल्याची माहिती। पालघरमधील कोहोज किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा किल्ल्यावरील कुंडात पडून अपघात। तरुण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू। अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर खताच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र। युरिया आणि डीएपीचा तुटवडा तीव्र होण्याची शक्यता। आघाती युद्धाच्या कच्चा मालावर परिणाम।